नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सुमित्रा ज्ञानशक्ती यूट्यूब चॅनल. मी सीमा गोरपडे, आपले मनापासून खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. विद्यार्थी मित्रांनो, 11वीचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट प्रमाणेच 12वीचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी गृहीत धरलं होतं, पण तसं नाही. नुकत्याच हाती आलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार इयत्ता 12वी इंग्लिश न्यू सिलेबस क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल, तर तुम्हाला आयडिया येईल की इयत्ता 12वी इंग्लिश पेपर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा आहे. क्वेश्चन पेपर माहीत असला की आपल्याला टार्गेटेड स्टडी करता येतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लॉकडाऊन असलं तरी काळजी करायची नाही, मी आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कालच म्हणजे 19 ऑक्टोबर 2020 रोजी न्यू सिलेबस क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जाहीर केला. नवीन गुणदान पद्धत तुम्ही पाहिली आहे. चला तर मग आपण पाहूया न्यू सिलेबस इंग्लिश क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 12. ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट आहे 80 मार्कचा. सब्जेक्ट इंग्लिश कंपल्सरी हा आपल्याला प्रत्येक फॅकल्टीला म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल, इंग्लिश मीडियम सगळ्यांना कंपल्सरी इंग्लिशचा पेपर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा सेम असणार आहे. सेक्शन 1 प्रोज. आपल्या इंग्लिशच्या टेक्स्ट बुक मध्ये 4 सेक्शन्स आहेत बघा. प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल आणि जेनर ड्रामा असे 4 सेक्शन आहेत. त्या 4 सेक्शन वरती आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अवलंबून असणार आहे. सेक्शन फर्स्ट प्रोज मध्ये काय येणार आहे बघा. रीडिंग फॉर कॉम्प्रेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग. 16 मार्क्सचा हा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे. त्या 16 मार्क्स मध्ये क्वेश्चन 1A मध्ये काय आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. 12 मार्क्स साठी हा क्वेश्चन असणार आहे. सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पुस्तकातला म्हणजे टेक्स्ट बुक मधला पॅसेज असणार आहे. सेक्शन नंबर 1 मधला प्रोज मधला कन्सिस्टिंग ऑफ 275 टू 300 वर्ड्स म्हणजे 275 ते 300 पर्यंत शब्द असणारा तो पॅसेज असणार आहे. आणि त्या पॅसेज वरती आपल्याला हे 6 क्वेश्चन विचारणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये A1, A2, A3, A4, A5, A6 2 मार्क्सला असे 6 क्वेश्चन 2 मार्क्सला असा 12 मार्कचा क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये असणार आहे. क्वेश्चन फर्स्ट ए मधला A1 ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला माहितच आहे की आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेला आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. ट्रू फॉल्स ऍक्टिव्हिटी येते किंवा मॅच द कॉलम अशी ऍक्टिव्हिटी येते किंवा फिल इन द ब्लँक्स ऍक्टिव्हिटी येते. A2 ऍक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ही जवळपास A1 सारखीच ऍक्टिव्हिटी असते. A3 इन्फ्लुएन्स ऑब्लिक इंटरप्रिटेशन ऑब्लिक एनालिसिस. ही ऍक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे. तुम्हाला तो पॅसेज जर समजला असेल, कितपत समजला आहे याच्याशी रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी असते. A4 पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं वैयक्तिक मत तिथं विचारलं जातं. त्या पॅसेजशी रिलेटेड तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो. त्या पॅसेज मधलं आन्सर तुम्हाला तिथं लिहायचं नसतं, तुमचं वैयक्तिक मत त्या क्वेश्चन मध्ये मांडायचं असतं. A5 लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी हा ग्रामरशी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि ग्रामर त्या पॅसेज मधील ग्रामर तुम्हाला तिथं 2 मार्क्सला विचारलं जाणार आहे. A6 ऍक्टिव्हिटी मध्ये व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी मध्ये काय येतं तर हा शब्दार्थाशी रिलेटेड ही ऍक्टिव्हिटी आहे. तिथं आपल्याला सिनॉनिमस, अँटोनिमस, वर्ड रजिस्टर, प्रिफिक्स, सफिक्स, कंपाऊंड वर्ड्स अशा प्रकारचे इथं आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. आता क्वेश्चन फर्स्ट ए हा 12 मार्कचा आहे. तो कसा येणार आहे हे आपल्याला समजलं. आता सेकंड क्वेश्चन फर्स्ट ए मधला B लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे हे पुस्तकाच्या बाहेरचं ग्रामर असणार आहे. त्यामध्ये B1 काय असणार आहे. डू ॲज डिरेक्टेड ऑब्लिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजे ग्रामर असणार आहे. त्यामध्ये आर्टिकल, प्रेपोजिशन, डायरेक्ट, इनडायरेक्ट, ॲडोकेशन टॅग, निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन्स असणार आहे ग्रामरशी रिलेटेड. A2 मध्ये
स्पॉट द एरर. स्पॉट द एरर 1 मार्कला कंपल्सरी असणार आहे की त्यातून आपल्याला त्या सेंटेन्स मधली एरर शोधायची. हा असा क्वेश्चन फर्स्ट ए 12 मार्क्स आणि बी क्वेश्चन 4 मार्क्सला, असा टोटल 16 मार्क्सचा आपल्याला क्वेश्चन फर्स्ट झाला. आता क्वेश्चन सेकंड काय आहे बघा. सेकंड मधला ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. 18 मार्क्सचा हा क्वेश्चन सेकंड असणार आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये अनसीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे. हा अनसीन म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे तो. तर हा सुद्धा पॅसेज किती शब्दांचा आहे तर इथे सांगितले बघा 275 to 300 वर्ड्स. 275 ते 300 शब्दाचा हा पॅसेज आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा A1 to A6 अशा ह्या ऍक्टिव्हिटी असणार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही 2 मार्क्सला असणार आहे. म्हणजेच क्वेश्चन फर्स्ट ए हा आपल्याला 12 मार्क्सचा झाला. 12 मार्कचा एक क्वेश्चन झाला. तर त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इन्फ्लुएन्स इंटरप्रिटेशन ऑब्लिक एनालिसिस, A4 पर्सनल रिस्पॉन्स, A5 लँग्वेज स्टडी, A6 व्होकॅब्युलरी. क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच क्वेश्चन सेकंड ए मध्ये आहेत. वरती ए मध्ये जशा क्वेश्चन येणार आहेत तसेच बी सेकंड ए मध्ये येणार आहेत. तर क्वेश्चन सेकंड बी काय असणार आहे बघा. समरी रायटिंग. राईट द समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स ऑब्लिक हिंट्स. समरी रायटिंग किती मार्क्सला आहे. 3 मार्क्सला आहे. तर क्वेश्चन सेकंड ए मध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला आहे त्या अनसीन पॅसेजची आपल्याला बी मध्ये समरी लिहायची. समरी रायटिंगचे रूल्स किंवा समरी रायटिंग हे आपण डिटेल्स मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. समरी रायटिंग कसं असणार आहे ते. तर समरी रायटिंगला 3 मार्क्स आहे. समरी रायटिंगचा क्वेश्चन सेकंड बी मध्ये असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन सेकंड सी मध्ये काय आहे तर माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग हा क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन असणार आहे बघा. माइंड मॅपिंग तर काही घाबरून जायची गरज नाही. लॉकडाऊन असलं तरी मी तुमच्यासाठी आहेच, तुम्ही काळजी करायची नाही. तर क्वेश्चन सेकंड मधला सी माइंड मॅपिंग हा नोट मेकिंग च्या जागेवरती आलेला आहे. नोट मेकिंग शी रिलेटेड हा क्वेश्चन असणार आहे. माइंड मॅपिंग काय आहे ते आपण माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम ऑब्लिक डिझाइन युजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट टू इलिस्ट्रेट ऑब्लिक डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. हा माइंड मॅपिंगचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला 3 मार्क्स साठी असणार आहे. नंतर क्वेश्चन 3 सेक्शन सेकंड सुरू झालाय बघा. क्वेश्चन सेक्शन फर्स्ट मध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट आणि 2 पाहिलेला आहे. आता क्वेश्चन सेकंड पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. सेक्शन सेकंड मध्ये पोएट्री अँड ॲप्रिसिएशन असणार आहे. क्वेश्चन थर्ड ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो 10 मार्क्स. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोएम अबाउट ऑफ 10 to 15 लाईन्स. ही आपल्याला सीन पोएम मधली म्हणजे आपल्या टेक्स्ट बुक मधला सेक्शन 2 आहे पोएट्री. आपल्याला टोटल 8 पोएम्स आहेत. त्या 8 पोएम मधली एका पोएम मधल्या 10 ते 15 लाईनचा तो स्टांजा असणार आहे. आणि त्या स्टांजाशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर ते क्वेश्चन्स कुठले असणार आहेत तर A1, A2, A3, A4, A5 A1 to A5 असे 5 क्वेश्चन्स असणार आहे 2 मार्क्सला. असे टोटल 10 मार्क्स क्वेश्चन 3A मध्ये असणार आहे. त्यामध्ये सुद्धा A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्सला असणार आहे. A2 इन्फ्लुएन्स इंटरप्रिटेशन ऑब्लिक एनालिसिस हा 2 मार्क्सला असणार आहे. A3 पर्सनल रिस्पॉन्स हा सुद्धा 2 मार्क्सला असणार आहे. A4 पोएटिक डिव्हाइसेस 2 मार्क्स आणि A5 क्रिएटिव्हिटी ब्रॅकेट मध्ये कंपोज 2 to 4 लाईन्स म्हणजे आपण एक क्रिएटिव्हिटी तयार करायची स्वतःची. त्याच्यावरती 2 मार्क्सला क्वेश्चन्स असणार आहे. क्वेश्चन 3B मध्ये काय असणार आहे बघा. ॲप्रिसिएशन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्सला असणार आहे. सीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे ऑफ 10 to 50 लाईन्स फ्रॉम अनदर पोएम
नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. म्हणजे क्वेश्चन 3A मध्ये जी विचारली गेलेली आहे पोएम तेही पोएम नसणार आहे, तर दुसरी पोएम असणार आहे. आपल्याला टोटल 8 पोएम्स आहेत. त्या 8 पोएम पैकी एक पोएम ए मध्ये विचारली जाणार आहे आणि दुसरी पोएम बी मध्ये विचारली जाणार आहे. तर त्याच्यावरती 10 ते 15 लाईनचा स्टँजा असणार आहे. त्या पोएमचं आपण ॲप्रिसिएशन करायचं आहे. आता सेक्शन 3 रायटिंग स्किल. सेक्शन 3 रायटिंग स्किल बघा मध्ये ह्याच्यामध्ये क्वेश्चन 4 आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. 16 मार्क्स म्हणजे 16 मार्क्ससाठी A4 क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये एक आहे बघा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस अँड स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑब्लिक ग्रुप डिस्कशन. आपला क्वेश्चन टेक्स्ट बुक मधला सेक्शन 3 आहे. सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल दिलेला आहे. त्यामध्ये बघा 3.5 ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, 3.4 स्टेटमेंट ऑफ पर्पज, 3.6 ग्रुप डिस्कशन. म्हणजे 3.4, 3.5, 3.6 शी रिलेटेड हा एक क्वेश्चन असणार आहे. तो किती मार्क्सला आहे तर 4 मार्क्सला आहे. त्या 3 आहेत त्यामधले आपल्याला एक लिहायचं असणार आहे. बी क्वेश्चन बघा काय आहे. बी क्वेश्चन मध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन. ह्या 3 ऑप्शन्स आहेत. आपल्याला 3 पैकी आपल्याला एक लिहायचंय, ते 4 मार्क्सला असणार आहे. सी क्वेश्चन मध्ये स्पीच ऑब्लिक कंपेरिंग ऑब्लिक एक्सपान्शन ऑफ आयडिया. हे सगळं आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. स्पीच ऑब्लिक कंपेरिंग म्हणजे सूत्रसंचालन, ऑब्लिक एक्सपान्शन ऑफ आयडिया. ह्या 3 ऑप्शन पैकी आपल्याला एक लिहायचं आहे, ते 4 मार्क्सला आहे. डी रिव्ह्यू ऑब्लिक ब्लॉग ऑब्लिक ॲपील. हे पण आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. ह्या 3 पैकी आपल्याला एक लिहायचं आहे, ते सुद्धा 4 मार्क्सला आहे. आणि लक्षात घ्या तिथे एक नोट दिलेली आहे. इन A, B, C and D पेपर सेटर शुड बी फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप इन ईच सेट ॲज ऑप्शन्स. प्रत्येक सेटमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यांनी स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. त्या प्रत्येक सेटमधली एकच ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. त्यामुळे इथं आपल्याला खूप असे ऑप्शन्स आहेत. इथं आपल्याला मार्क्स मिळवायला काही हरकत नाही. आपल्याला इथं आउट ऑफ 16 मार्क्स सुद्धा मिळू शकतात आपण जर निश्चय केला तर. सेक्शन 4 लिटररी जेनर नॉवेल. नॉवेलशी रिलेटेड हा क्वेश्चन 5 असणार आहे. हा क्वेश्चन 5 फार महत्वाचा आहे. क्वेश्चन 5A मधली ऍक्टिव्हिटी बघा काय आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. 4 मार्क्स. 4 मार्क्ससाठी ही क्वेश्चन 5A असणार आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे. ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल 2 मार्क्स. ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल 2 मार्क्स. अशा 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. ऍक्टिव्हिटीज टू बी फ्रेम्ड ऑन MCQ ऑब्लिक मॅच द कॉलम ऑब्लिक chronological order ऑब्लिक fill in the blanks ऑब्लिक true false ऑब्लिक elements of novel or any other novel activity. Activity should not be repeated in the subquestions. म्हणजे आपल्याला सेक्शन 4 आहे टेक्स्ट बुक मधला. त्यामधला 4.1 आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. ह्या हिस्ट्री ऑफ नॉवेलशी रिलेटेड हा क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत तर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहे, MCQ टाइप क्वेश्चन्स असणार आहे. त्यामध्ये ट्रू फॉल्स असू शकतो, फिल इन द ब्लँक्स असू शकतो, मॅच द कॉलम असू शकतो. त्यासाठी आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल हे डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करणं मस्ट आहे. याच्यानंतर आहे ते बी क्वेश्चन बघा. आन्सर इन द अबाउट 50 वर्ड्स ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो 4 मार्क्स. Question to be framed on elements such as plot, structure, theme, oblique setting, language, oblique character. हा क्वेश्चन 5 मधला बी क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे नीट लक्षात घ्या. प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर याच्याशी रिलेटेड आहे. त्यामध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय विचारलं जाणार आहे बघा. डिस्क्राइब ऑब्लिक एक्सप्लेन ऑब्लिक कंपेअर ऑब्लिक कॉन्ट्रास्ट
ऑब्लिक नेम ऑब्लिक डिस्कस 2 मार्क्स. पुन्हा त्यामधला 2 काय आहे, इलिस्ट्रेट ऑब्लिक इंटरप्रेट ऑब्लिक नॅरेट ऑब्लिक जस्टिफाय ऑब्लिक फाइंड ऑब्लिक आयडेंटिफाय 2 मार्क्स. प्लीज नोट, बघा नोट दिली तिथं, ऍक्टिव्हिटीज ऑन क्वेश्चन 5B शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट ऑन 4.2. हा बी क्वेश्चन 5 मधला बी क्वेश्चन कशाशी रिलेटेड असणार आहे बघा, तर 4.2 शी रिलेटेड असणार आहे. टेक्स्टबुक मधल्या 4.2 का आहे बघा, टू सर्व विथ लव असा तो नॉवेल आहे. टू सर्व विथ लव याच्याशी रिलेटेड असणार आहे. त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारणार आहे. क्वेश्चन 6, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू बी क्वेश्चन्स गिवन बिलो. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, oblique character. म्हणजे क्वेश्चन बी सारखाच 5 मधल्या बी सारखाच क्वेश्चन सी सुद्धा असणार आहे. क्वेश्चन सी मधला फर्स्ट काय असणार आहे, डिस्क्राइब ऑब्लिक एक्सप्लेन ऑब्लिक कंपेअर ऑब्लिक कॉन्ट्रास्ट ऑब्लिक नेम ऑब्लिक डिस्कस 2 मार्क्स. आणि 2 इलिस्ट्रेट ऑब्लिक इंटरप्रिएट ऑब्लिक नॅरेट ऑब्लिक जस्टिफाय ऑब्लिक फाइंड ऑब्लिक आयडेंटिफाय 2 मार्क्स. इथं सुद्धा एक नोट दिली बघा, खूप सोपं करून दिले त्यांनी की आपल्याला सी मध्ये ह्याच 4.3 मधलाच क्वेश्चन येणार आहे, बी मध्ये 4.2 मधूनच क्वेश्चन येणार आहे. हे आपल्याला खूप त्यांनी सोपं करून दिले अभ्यास करण्यासाठी. प्लीज नोट दिली, ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5C शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.3. डी, answer in about 50 words of the question given below. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, oblique character. First, describe, explain, compare, contrast, name, discuss 2 marks. Second, illustrate, oblique interpret, narrate, oblique justify, oblique find, oblique identify 2 marks. Please note activities in question number 5. D should be framed on textbook content number 4.4. बघा इथं क्वेश्चन 5 मधला बी सी डी हा सेम आहे, पण क्वेश्चन 5A हा कशाशी रिलेटेड असणार आहे, 4.1 मधून येणार आहे. बी कुठून येणार आहे, 4.2 मधून येणार आहे. सी कुठून येणार आहे, 4.3 मधून येणार आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आणि डी कुठून येणार आहे तर 4.4 द साइन ऑफ 4. म्हणजे आपल्याला त्यांनी सरळ अभ्यास करायसाठी सोपी पद्धत करून दिली आहे. आणि जर आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट नुसार जर अभ्यास केला तर मला वाटत नाही की आपला एकही मार्क कुठं जाईल. आपल्याला आउट ऑफ मार्क्स पडायला सुद्धा फार सोपं करून दिलेलं आहे आणि ते आपल्याला मिळवता आले पाहिजे. नोट दिली बघा इथं, इन्स्ट्रक्शन ऑफ पेपर सेटर्स. नोट आणि इन्स्ट्रक्शन फॉर पेपर सेटर्स. पेपर सेटर्स साठी ही नोट दिलेली आहे, ती नोट सुद्धा आपण पाहू शकतो. क्वेश्चन 1 to question 4 are purely activity based question. क्वेश्चन 1 to 4 क्वेश्चन्स कसे आहेत तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ग्रामर ऍक्टिव्हिटी शुड बी फंक्शनल इन ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट अँड नॉट इन अ प्लेन इन्स्ट्रक्शन बेस्ड टाइप. ग्रामर ऍक्टिव्हिटी शुड बी फंक्शनल असणार आहेत ग्रामर ऍक्टिव्हिटी सुद्धा. इन केस ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग बघा, माइंड मॅपिंग हे तुम्हाला जरा नवीन वाटणार आहे, पण काही घाबरून जायची गरज नाही. माइंड मॅपिंग फार सोपं आहे आणि ते आपण आपल्या व्हिडिओज मध्ये पाहणार आहोत. इन केस ऑफ माइंड मॅपिंग द मॉडेल आन्सर विल बी जस्ट फॉर रेफरन्स अँड कॅनॉट बी ट्रीटेड ॲज एक्स्ट्रॅक्ट. माइंड मॅपिंग मध्ये बघा त्यांनी सेक्शन 3 मध्ये 3.2 मध्ये दिले, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. माइंड मॅपिंग दिले त्यांनी टेक्स्टबुक मध्ये, ते फक्त रेफरन्स साठी दिलेलं आहे. असं सांगितलेलं आहे की द मॉडेल आन्सर विल बी जस्ट द रेफरन्स अँड कॅनॉट बी ट्रीटेड ॲज एक्स्ट्रॅक्ट. ऍक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड बाय एनी मीन्स थ्रू आउट द ऍक्टिव्हिटी शीट. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी रिपीट झाली नाही पाहिजे आणि होणार नाही.
झाली नाही पाहिजे आणि ती होणारही नाही क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये. व्हरायटीज ऑब्लिक नॉवेल ॲक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. Varieties of novel activities are expected throughout the activity sheets. Question section 5 question B, C, D are purely memory based questions. Thought varieties of options are mentioned at each place. Similar format should not be repeated throughout section 5. आणि क्वेश्चन 5 मध्ये बी, सी आणि डी हा सगळा आपल्याला आपल्या मेमरीवरती डिपेंड असणारे क्वेश्चन्स असणारे, मेमरीवरती डिपेंड असणारे. त्यासाठी आपल्याला खूप डिटेलमध्ये ह्या सेक्शनचा अभ्यास करावा लागणार आहे. तर तो तुम्ही करणार आहे याची मला खात्री आहे. तर तुमच्यासाठी मी हा फॉर्मॅट सांगितलेला आहे, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक मॉडेल याच्यावरती मी एक सॅम्पल क्वेश्चन पेपर देणार आहे लवकरच. तो तुम्ही बघा. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांना शेअर करा आणि महत्त्वाचे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. इथून पुढचे व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू.